मीच्या घरी आले आहोत. हे माझ्या मम्मीला कामच सांगून राहिली, पण आपण कशी चाय पिऊन राहिली बसून. घरी पाहुणे बोलवते आणि आपण कामं नाही. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय हिज ब्लॉग. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर आजचा दिवस सांगू कसा गेला, ज्याच्या तर का सांगू. आजचा दिवस कसा जाणार आहे हा मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. तर आमच्या सकाळची सुरुवात माहिती आहे कशी झाली. सकाळचे 8. हा बोला. तर आता वाजून राहिली इथे सकाळचे 8 आणि माझ्या आहोतच्या सुरू आहे इथं काहीतरी. मला फोन करून पागल करन, ट्रॅक कर पहिले. हाय मॅम किटा. हम दोनों बहना सोने में एक्सपर्ट है. तर चला इकडे सुरू आहे खंडा निवडणं. हा म्हणजे हावाला खंडा आवडते मला. का मला लागते तर चुन्ना चुन्ना मला लागते. निवडणं निवडणं चालू आहे मला थोड्या वेळामध्ये. हो तुला सुट्ट्या लागल्या ना? सुट्ट्या लागल्या ना? अच्छा, पेपर व्हायचे आहे का? किती वर्गात आहे पेपर? होय आहे. मग आजच्या दिवस मी मुक्काम करा. आणि हा नट आता मी बनवतो गोबीची भाजी, वरण भात, पोळ्या अंचून आंब्याचा रस. हा वे सांग ना तर सांग ना. उडून राहिला ना माहिती आहे का. याच्यामध्ये नाही का मीठ ठेवावं म्हणते, याच्यामध्ये चिनी मातीच्या याच्यामध्ये. आमच्याकडे सुराबर्डीमध्ये आता ग्रामपंचायत मधून एक अनाउन्समेंट झाली का उद्या नळ बंद राहणार आहे. तर आता पूर्ण पाणी पूर्णपणे भरून ठेवून देतो. उद्या जर का नळ नाही, तसे मी तर नळ आमच्याकडे येतच नाही, काही नवीन नाही आहे यामध्ये. इथं आमची वरण आहे, वरण. इथं आमची भाजीचा मसाला आणि इथं मी फ्रंटचा कॅमेरा करतो. इथं माझ्या घरी आज बनत आहे आलू वांगी प्लस कोबीची भाजी. आता काय राहिलं, वरण फोडणी घातलं, आंब्याचा रस राहिला, अजून पोळ्या राहिला. पटपट मग आम्ही जाणार आहोत वास्तूकला जाणार आहोत. तर इकडे झाली आहे आमची मस्तपैकी आंघोळ गिंगोळ आणि आम्ही घरातले सगळे काम करून बसलोय जेवण करायला. तर आज माझ्या घरी जेवणामध्ये मी काय बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखव. आलू वांगी गोबीची भाजी, थंड पाणी, आंब्याचा रस आणि इकडे वरण, इकडे आहे खंड्याचा भात आणि इकडे आहे चपाती. कोणाला खंड्याचा भात आवडते कमेंटमध्ये सांगावर. किती तुला आवडते का खंड्याचा भात? मला तर बिलकुल नाही आवडत आणि तोंडातच फुटते बघा. तर चला आता आम्ही जेवण करतो आणि आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहोत. कुठे जाणार आहोत हेही नाही माहीत, पण जाणार जरूर आहोत. तर तुम्हालाही घेऊन चालत असेल तर चाल जा, म्हणा जबरदस्ती नाही करत नाही. चाल नवऱ्याची
आहोसाठी टिफिन सुरू आहे बांधणं, कारण त्यांना वेळच भेटत नाही. आपल्याकडे पाहुणे येतात आपल्याला किती चांगलं वाटते ना. मला तर बहुतेक चांगलं वाटतं. तुम्हाला चांगलं वाटतं? तुला असं वाटत असं नाही कधी कधी जाते कधी कधी जाते आहे ना. मी का कोणी बाकीचे. आता आम्ही जात आहोत गिट्टी खदानला. कोणाच्या घरी जात आहोत हे मलाही नाही माहीत, फक्त ज्याच्या काम करत आहोत आत्यासोबत. तर आता आम्ही निघून राहिलो मस्त. ऊन तर लगीत आहे. अगर मी का बेडवर झोपलो ना 1 मिनिट नाही लागत म्हटलं 1 मिनिटमध्ये झोपाले, पण गॅस सगळं बंद आहे. लावू का लॉक? चला सांगा तुम्हाला दाखव फोटो. माहिती आहे का चप्पलवाल्याने एकाच पायाच्या 2 सँडला दिला. चलो दुपट्टा बांधली कम नाही चांगल्या ना. ऊन किती आहे. लगीच ऊन आहे लगीच ऊन आहे. तोच व्हिडिओ मी अपलोड करीन पाहिजे का नाही. आम्ही आता कोणाच्या तरी घरी आलोय. कोणाच्या तरी घरी म्हणजे माझ्या आत्याच्या घरी. आणि तिच्या घरी आलो तर एक गोष्ट दाखवू. इतकं 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 सुंदर सुंदर माहित आहे का. माहित आहे का कैसा लगा मेरा मजाक? तुम्हाला दाखवतो का आता. एवढे सुंदर सुंदर आंबे लागले आहे, पण मजबूरन आम्ही ह्या आंब्याला हात लावू शकत नाही, कारण हा दुसऱ्याचा झाडवे ना. असं बिना विचारून आम्ही हात नाही लावू शकत. म्हणजे आंब्याच्या झाडवे ना. तर जेव्हा हे आंबे म्हणतील आम्हाला तोड तोडू का. ये काम सांगून राहिली पण आपण कशी चाय पिऊन राहिली बसून. घरी पाहुणे बोलवते आणि आपण काम नाही करत. मी एकही काम करत नाही. मी फक्त मस्त झोपतो 9 वाजता घरी. करतो का आपल्या एक तरी काम करतो का. मी नाही करत, फक्त आराम करतो. आणि माझ्या घरी आला तोच काम सुरू आहे. कधी कधी एखादी वेळेस आताच्या बी हातचा खाल्ला पाहिजे का नाही. मग कधी कधी आत्याला पण सुख द्यावं लागते. नेहमी आपल्या छाटच्या बनवा. तर आज माझी आत्या बनवत आहे. का वाटत नाही तुम्हाला टमाटर पाहून का बनवत मग. ठेचा